केवळ 3 मतांनी भाजपची सत्ता. सातारा जिल्हा परिषदेत थरारक विजय. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली असून केवळ 3 मतांच्या फरकानं भाजपने सत्तेवर झेंडा फडकवला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 मतांची आवश्यकता असताना भाजपने नेमका हा आकडा गाठत सत्ता काबीज केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सकाळपासूनच जिल्हा परिषद परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी 8 वाजल्यापासूनच सदस्यांची हालचाल सुरू झाली होती. भाजपने आपले सदस्य एकत्र ठेवत रणनीती आखली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना देखील आपले संख्याबळ मजबूत करण्याच्या प्रयत्नात होत्या. मतदान प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट झाले. भाजपच्या बाजूने 33 सदस्यांनी मतदान केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूने 30 सदस्य उभे राहिले. या थेट लढतीत भाजपने 3 मतांनी आघाडी घेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद दोन्ही मिळवले. अध्यक्षपदी डॉक्टर प्रिया शिंदे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी मिळाली. जिल्हा परिषदेतील एकूण 65 जागांपैकी भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20 आणि शिवसेनेला 16 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि इतर लहान पक्षांच्या काही जागाही निर्णायक ठरल्या. या पार्श्वभूमीवर कमी संख्याबळ असूनही भाजपने प्रभावी रणनीती आखत सत्ता मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान संपूर्ण प्रक्रियेदरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला होता. सदस्यांना एकत्र ठेवणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि विरोधकांवर बारीक नजर ठेवणे यामुळे वातावरण अधिकच तापले होते. अखेर निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, तर विरोधकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. या निकालामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून आगामी काळात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.